आता सविस्तर बातम्या। चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत आज बुधवारी पुन्हा एकदा राजकीय गदारोळ पाहायला मिळाला। स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीचा मुद्दा ऐरणीवर आल्याने काँग्रेसच्या नगरसेवकांनी महानगरपालिकेच्या पायऱ्यांवर महापौर विरोधात जोरदार निदर्शने केली, तर दुसरीकडे सत्ताधारी भाजपमधील काही नगरसेवकांनी सभेवर काही काळ बहिष्कार टाकत कोरम पूर्ण होऊ नये यासाठी प्रयत्न केले। दरम्यान काँग्रेसमधील वडेट्टीवार गटाच्या नगरसेवकांनी ऐनवेळी सभागृहात उपस्थित राहत भाजपमधील आमदार मुनगंटीवार गटाच्या महापौरांना साथ दिली। त्यामुळे आवश्यक 22 सदस्यांचा कोरम पूर्ण करण्याचा प्रयत्न करण्यात आला। मात्र सभागृहात सुरू असलेल्या या घडामोडींची माहिती मिळताच भाजपमधील आमदार किशोर जोरगेवार समर्थक नगरसेवक तसेच काँग्रेसमधील खासदार प्रतिभा धानोरकर समर्थक नगरसेवक तातडीने सभागृहात दाखल झाले। त्यानंतर सभागृहात जोरदार गोंधळ उडाला। या गोंधळात प्रत्यक्षात कोरम पूर्ण झाला की नाही यावरून दोन्ही बाजूंकडून तीव्र वाद निर्माण झाला। काही काळ सभागृहात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले। या संपूर्ण घडामोडीनंतर भाजपमधीलच महापौर आणि त्यांच्या पक्षातील काही नगरसेवकांमधील अंतर्गत संघर्ष उघडपणे समोर आल्याचे चित्र दिसून आले। दरम्यान नेमकी सभा वैधरित्या पार पडली की नाही याबाबत संभ्रम निर्माण झाला होता। सभा बंद करा, बंद करा, बंद करा। महापौर मॅडम, विषय करू पत्र दिलं आहे, एवढं पत्र माननीय सदस्यांनी आमसभा जर चालवायची महानगरपालिकेमध्ये जर आम्हाला विकास करायचा असेल शहराचा आणि संविधानावर जर आमचा विश्वास असेल तर महानगरपालिकेच्या आमसभेचे कामं निर्णय हे नियमानुसार झाले पाहिजे। प्रत्येक ठराव नियमानुसार मंजूर झाला पाहिजे, आमसभा नियमानुसार मंजूर झाल्या पाहिजे। सर्वच्या सर्व आमसभा नियम तोडून घेतला जात आहे, नियम तोडून ठराव मंजूर केला जात आहे। याच्यानं जो विकास होईल तो विकास धोकादायक होईल, कधी याच्यावर आघात होऊ शकतो। म्हणून शहराच्या नागरिकांच्या हिताच्या दृष्टीने नियमानुसार काम करा या मागणीसाठी आज आम्ही या ठिकाणी सभेवर बहिष्कार टाकलेला आहे आणि या ठिकाणी निषेध केला आहे, निदर्शने केले आहे। आमच्या माननीय महापौर मॅडम आता यांना कळते की कडून समजते की समजून उमजत नाही हे आम्हाला माहिती नाही,
पण त्यांचा कर्मिता धनी कोण आहे, बोलविता धनी कोण आहे, असे मनमानीच्या का करत आहे, हा आम्हाला प्रश्न पडलेला आहे. एक गोष्ट नक्की आहे, या 4 लाख लोकांच्या नागरिकांचा आवाज असलेल्या नगरसेवकांना त्यांना ऐकावंच लागेल, ही आमची या ठिकाणी ठामपणे मागणी. काँग्रेस पक्षाने इथे बहिष्कार टाकलेला आहे. त्याचं कारण असं की या महापौराचा मागील 6 महिन्यापासून अतिशय मनमानी कारभार इथे सुरू आहे आणि कुठलेही निर्णय घेत असताना विश्वासात न घेता निर्णय घेतले जातात. सांगायचं झालं तर मागची आमसभा यांनी स्थगित केलेली होती आणि स्थगित आमसभेची विषयपत्रिका जशाने तशी होणाऱ्या आमसभेमध्ये घेणं आवश्यक असते, परंतु नियम धाब्यावर बसून मॅडमनी ती विषयपत्रिकेमधले विषय बदल. आज होणाऱ्या आमसभेमध्ये कॉप नगरसेवकांचा विषय घेण्याकरता त्यांनी मागच्या वेळेस हो म्हटलं होतं आणि 3 जुलैची आमसभा स्वतः महापौरांनी रद्द केली. तेव्हा आम्ही महापौरांना म्हटलं होतं की 4 लाख लोकसंख्येच्या शहराचे महत्त्वपूर्ण विषय आपण आमसभा रद्द केली. मग त्यानंतर त्यांनी सांगितलं की आम्ही स्वीकृत नगरसेवकांचा विषय पुढच्या वेळेस घेणार आणि कायद्यानुसार घ्यावं लागतं. कायद्यानुसार आमसभा रद्दही करता येत नाही, ती पुढे ढकलू शकतो आणि जो अजेंड्यामध्ये विषय ते पूर्ण समोर घ्यावं लागतं. त्यानंतर चंद्रपूर शहराकरता अमृत, सेवरेज असे मोठे विषय आहेत. ज्या कंत्राटदारांनी 2 वर्षामध्ये पूर्ण शहर उद्ध्वस्त करून टाकलं, सत्यानाश करून टाकलं, उन्हाळ्यामध्ये टँकर लावावं लागले आहे आणि अशा कंत्राटदारांना आम्ही जो स्टँडिंग कमिटीमध्ये दंड दिला होता तो सभागृहात दंड यांनी रद्द केला आणि त्याच कंत्राटदारांना आजच्या आमसभेमध्ये यांनी मुदतवाढ देण्याकरता प्रस्ताव ठेवला. हा आमचा विरोध होता. भारतीय जनता पक्ष, शिवसेना आमची युती आहे, आम्ही इथे विरोध केला या विषयाला. भाऊ, तुमच्याच पक्षाच्या महापौरांनी आरोप केला आहे की नगरसेवक विकासाला विरोध करतात आणि गोंधळ घालतात. नगरसेवकांनी समजा विकासाला विरोध केला असता तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दर महिन्याला एक आमसभा होती. 20 तारखेच्या पहिले महानगरपालिका अधिनियम आहे. 6 महिन्यामध्ये 2च सभा का घेतल्या महापौरांनी? आमचा विरोध असता तर आम्ही तर म्हणतो दर महिन्याला आमसभा घ्या तुम्ही. त्यांची स्वतःची इच्छा नाही जनतेसमोर, नगरसेवकांसमोर येण्याची. कोरम अभावी आज महापौरांनी सभा घेतली असं काही आरोप आहे. यात किती तथ्य? एकूण 1/3 कोरम लागतो. 66 नगरसेवकांपैकी 22 नगरसेवक पाहिजे. इथे फक्त 19 नगरसेवकांनी सह्या केल्या आहे. त्यामुळे आजची सभा ही रद्द झाली आहे नियमानुसार. की कोरम नसताना देखील तुम्ही सभा चालवली आहे. यात काय तथ्य नाही. आता तुम्ही होते सगळ्यांनाच माहीत आहे. इथे कोरम झाला आणि आमची सभेला सुरुवात झाली आणि 3 विषय मंजूर झाल्यावर आम्ही ती सभा तहकूब केली. मॅडम, तुमच्याच नगरसेवकाने आरोप केला आहे की तुम्ही नगरसेवक आणि जनतेसमोर येण्यासाठी घाबरता म्हणून 6 महिन्यात फक्त 3 आमसभा घेतल्या. मी कुठे घाबरत नाही. मला या शहराची एक संधी मिळाली आणि त्या संधीचं मला सोनं करायचं आहे, जनतेची सेवा करायची आहे आणि विकास कामासाठी आज तुम्ही बघितलं काय होतं, तरी मी आज सगळे बसून आज तयार झाली या विषयासाठी आणि आज विषय आम्ही मंजूर करू आणि नंतर एवढे विषय आपले अजेंडावरचे आपल्या शहराचे विषय घ्यायचे आहेत. स्वच्छतासाठी आम्ही कामगार वाढवून देणार होतो आम्ही नगरसेवकांना आणि सगळे विषय आपल्या शहराच्या विकासाचे होते. पण त्यांनी गोंधळ घातला. तर गोंधळचं घालून काही आपली समस्या सुटत नाही. आपल्याला विकास करायचा आहे तर सगळ्यांनी मिळून विकास करायचा आहे आणि आपण ते स्वीकृती तर घेणार आहोत. विषय आधी तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे काय कारण होते. जेव्हा आम्ही जो विषय घ्यायचा तेव्हा ते पत्र आणायचे, एक कधी कोणत्या घटनेचा कोणी यायचा हा विषय थांबवा, त्यामुळे तो लांबणीवर गेला आणि आम्ही पुढचा